दरवर्षी हजारो तरुण जळगावातून बाहेर पडतात. पुणे, मुंबई किंवा कुठेतरी दूर. बट द रिअल क्वेश्चन इज वाय? अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय 2024च्या अहवालानुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 3.5% लोक जळगावात राहतात. पण याच्या कंपॅरिझनमध्ये आपल्या इकॉनॉमिक कॉन्ट्रिब्युशन फक्त 2.5%. महाराष्ट्रातील सरासरी वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये आणि आपलं फक्त 1.7 लाख रुपये, म्हणजे ऑलमोस्ट 48% कमी. ही केवळ आकडेवारी नाही, ही आपल्या घराघरातली वास्तविकता आहे. उद्योग फारसे नाहीत, सर्व्हिस इंडस्ट्री मर्यादित आणि शेती एकटी सर्वांना रोजगार देऊ शकत नाही. म्हणून आपल्याकडील तरुणांना शहरांकडे जावं लागतंय. नॉट फॉर ड्रीम्स बट फॉर डिग्निटी, जॉब्स अँड अ बेटर फ्युचर. हेच तरुण मुंबई आणि पुण्यामध्ये अतिशय हुशारीने काम करत आहे. पण जळगाव जिल्हा हेच टॅलेंटपासून वर्षानुवर्षे लांबच राहतोय. आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे की हा ट्रेंड नाही तर इकॉनॉमिक मायग्रेशन आहे. ही आहे आपल्या जळगाव जिल्ह्यातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती. पण हे बदलू शकतं. माहिती समजून घेणं ही सुरुवात आहे. विकासाची दिशा आपल्याच निर्णयांवर अवलंबून आहे. आर यू वन ऑफ द थाउजंड्स हू लेफ्ट जळगाव? किंवा अजून इथेच काहीतरी घडवायचं ठरवलं आहे? तुमच्या मते जळगावमधून स्थलांतर का होतं आणि काय झालं तर तुम्ही इथेच थांबू शकता? कमेंटमध्ये नक्की सांगा.